अशा साईडला भुईमुगाच्या साईडला बघा ही केली जाळी, म्हणजे डुकरं येऊ नये त्याकरता अशी जाळी केलेली आहे, लावलेली आहे. म्हणजे साईडला गहू आहे भुईमुगाच्या आणि पलीकडून ज्वारी आहे बघा, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तिकडं बसलेले आहेत तोडत शेंगा आणि पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत शेंगाच्या, पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तोडायचे ना बघा, तिकडे तोडणं चालू आहे बघा. याला उपटायचे, मग शेंगा तोडायच्या, असं वाटून घ्यायचं. जेवढ्या शेंगा होतील, जास्त होतील तर जास्त शेंगा वाटून येतात मित्रांनो. बघा शिवार कसा आहे आमच्या गावाकडील, निसर्गरम्य वातावरण आहे, खूप मस्त वातावरण आहे बघा. हे टॉमी हो का हे टॉमी बघा मित्रांनो, माझ्या मागच आहे बघा, पाहू शकता मित्रांनो. हे तोडून टाकलेले आहेत बघा, ढेग केले, वाळलं की मग जनावर ह्याला खातात बघा. गहू खिशामध्ये आलाय बघा, पाहू शकता मित्रांनो. हे इतकं राहिलेलं आहे बघा, आता उद्या होऊन जाईल. एवढं झालं की दुपारवर होते, उद्या चालू. बघा वाटून घेण्याकरता ते चवाळे आणलेले आहेत. आता वाटामध्ये मित्रांनो शेंगा हे आडी करून याला बनवितात, आणि आमच्याकडं तुरळक शेंगा असल्यामुळे हाताने तोडून घेतात मित्रांनो. त्याच्यामुळे तोडत नाहीत, ते फुटाफुटी होते शेंगा, मग ते सोले फुटतात. त्यामुळे फोटका असल्यामुळे आडीचा वापर करत नाहीतर जास्त भागामध्ये जर शेंगा जर असल्या तर आडी करून बडवतात मित्रांनो. बघा असं ठिके पिशव्या भरून ठेवलेल्या आहेत ते मित्रांनो. खेडेगावाकडं हिस्से करतात आणि शेंगा वाटून देतात. बघू आपण किती हिस्से आहेत, तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो वावर कसं आहे, काळपट रान आहे, काळीचे रान आहेत मित्रांनो इकडे. खूप मस्त आहे बघा असं वातावरण, निसर्गरम्य वातावरणात. आजचा व्हिडिओ कसा आहे ते कमेंट करत सांगा, कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करत चला आपल्या मित्रांशी. एक लोटाचा आणि एकाचे 6 हिस्से आहेत चालू. तर मित्रांनो 12 हिस्से बघा. आमच्याकडे ही खेडेगावाकडे ही पद्धत असते, वाटून घ्यायची शेंगा तोडून, असं असतं मित्रांनो. हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही. जे मोठा बघून उचलायचा हिस्सा